Hello, my dear brothers and sisters. It's me, your Ramesh, and your English mentor. Let's do some practice for competitive examinations and develop our skills. There's a question on the board. Let's see what it is. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सिरीज स्पर्धा परीक्षेसाठी तयार केलेला प्रश्न आहे बेटा. द गर्ल सॅट अमॉंग हर पेरेंट्स. हे सेंटेन्स आहे बेटा. इन्स्ट्रक्शन दिलेले आहे स्पॉट द एरर, चूक ओळखा. आणि दिस सेंटेन्स इज divided into parts. The girl 1 sat among 2, her parents 3, no error 4. म्हणजे दिलेले वाक्य जर चूक असेल तर कोणत्या भागामध्ये चूक आहे 1 2 3 यापैकी ते नंबर लिहायचं. जर चूक नसेल तर नंबर 4 लिहायचा. मग हे सेंटेन्स मध्ये चूक कुठं आहे एक्सप्लेनेशन बघूया बेटा. मग अमॉंग इज युज्ड फॉर मोर दॅन 2 नाउन्स ऑर प्रोनाउन्स. या सेंटेन्स मध्ये अमॉंग वापरलं बेटा. हे अमॉंग त्या 2 पेक्षा जास्त नामांसाठी किंवा सर्वनामांसाठी वापरतात. आणि अँड बिटवीन इज युज्ड फॉर 2 पर्सन्स ऑर थिंग्स. आणि बिटवीन 2 व्यक्ती किंवा 2 वस्तू ह्यांचा तुलना कधी करतोय किंवा उल्लेख जेव्हा करतोय तेव्हा बिटवीन वापरायचा. मग दिलेल्या वाक्यामध्ये हे अमॉंग चुकीचं आहे बेटा. इथं बिटवीन पाहिजे, BETWEEN. बिटवीन हे बरोबर प्रिपोजिशन आहे बेटा. सो इथं चुकीचं आहे नंबर 2. द आन्सर इज नंबर 2. अँड करेक्ट आन्सर इज द गर्ल सॅट बिटवीन हर पेरेंट्स. दिस इज द करेक्ट आन्सर. दिस इज द करेक्ट सेंटेन्स. Well, my dear friends, for more knowledge, please visit Gora Rajaji Grandpa's English Grammar YouTube channel. There is no shortcut to success.